नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरतीचा पेपर। आज झालेला पेपर आहे 16/6/2024 शिफ्ट पहिली पेपर ॲनालिसिस करणार आहोत आपण। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। प्रश्न पहिला, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो? प्रश्न पहिला, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो? उत्तर आहे 2.5 वर्ष। प्रश्न दुसरा, माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली? प्रश्न दुसरा, माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली? उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात पंचायत राजामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? उत्तर आहे 50%। प्रश्न चौथा, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली? महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली? उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यासाठी नवीन योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2024। नमो शेतकरी योजना, नमो सरकारी योजना 2024 ऑनलाईन अप्लाय नाव ही योजना महाराष्ट्र राज्यातील राहत असलेल्या शेतकऱ्यांना आता या योजनेच्या आनंदात होण्याची या ठिकाणी गरज आहे। प्रश्न पाचवा, अटल पेन्शन योजनेत कोणत्या योजना आहेत? अटल पेन्शन योजनेत कोणत्या योजना आहेत? उत्तर आहे अटल पेन्शन योजनेत सामील होऊन पती पत्नी दोघेही दरमहा 10,000 रुपयापर्यंत निवृत्त वेतन घेऊ शकतात। तर जर पतीचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळेल। पती आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर नामांकित संपूर्ण पैसे परत मिळतील। सरकारने 2015 ते 2016 या आर्थिक वर्षात ही योजना सुरू केली। प्रश्न 6, पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? उत्तर आहे आज भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या गावात झालेला आहे। प्रश्न 7, जल संधारणासाठी कोणती मोहीम राबविण्यात येते? जल संधारणासाठी कोणती मोहीम राबविण्यात येते? उत्तर आहे जलयुक्त शिवार योजना। प्रश्न 8, खोडवा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? खोडवा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऊस। प्रश्न 9, वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? उत्तर आहे अमोनिया। प्रश्न 10, धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर हॉर्गिस कुरियन। प्रश्न 11, म्हशीचे शास्त्रीय नाव काय आहे? म्हशीचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे बुबलस बुबालिस। प्रश्न 12, शेळीचे शास्त्रीय नाव काय आहे? काप्रा अगॅगरस हेरिकस। प्रश्न 13, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे? उत्तर आहे हैदराबाद।
प्रश्न 14 धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे दूध उत्पादन. प्रश्न 15 जमीन खोदण्यासाठी कोणते अवजार वापरतात? प्रश्न 15 जमीन खोदण्यासाठी कोणते अवजार वापरतात? उत्तर आहे कुदळ किंवा टिकाव. प्रश्न 16 पुढीलपैकी कोणते जैविक बुरशीनाशक आहे? पुढीलपैकी कोणते जैविक बुरशीनाशक आहेत? उत्तर आहे ट्रायकोडर्मा. प्रश्न 17 भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहेत? भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहेत? उत्तर आहे पश्चिम घाट, हिमालय, इंडो बर्मा, सुंडलँड. प्रश्न 18 जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतात? प्रश्न 18 जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतात? उत्तर आहे ताग, धैचा, बरशीम. प्रश्न 19 खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते आहेत? खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते आहेत? उत्तर आहे तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, कापूस, ताग, सोयाबीन, भुईमूग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्याने कोणी टेलिग्राम जॉईन नाही केले तिथं तुम्हाला टेलिग्रामला सर्व PDF फ्री मिळतील, तर टेलिग्राम जॉईन करायचं आहे.